लाच घेऊन मत देणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दणका। लाच घेणारे लोकप्रतिनिधी खटल्यातून सुटू शकत नाहीत। सुप्रीम कोर्टाच्या 7 जजच्या बेंचचा निकाल। सुप्रीम कोर्टाने बदलला 1998च्या नरसिंह राव निकालातील निर्णय। संविधानासाठी वंचित आघाडीने आमच्यासोबत यावे, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी वंचितने मवियात यावं, राऊतांचं वंचितला आवाहन। महानंदवर प्रशासकाची नियुक्ती। प्रकल्प एनडीडीबीला चालवण्यास देण्यावरून झालेल्या टीकेनंतर सरकारचे एक पाऊल मागे। लोकशाही बातमीचा इम्पॅक्ट। महादेव जानकर महायुतीतून बाहेर। आजच्या पुण्यातील महायुतीच्या बैठकीत महादेव जानकरांना निमंत्रण नाही। आमंत्रण नाही तर जाऊ कशाला, जानकरांची लोकशाही मराठीशी बोलताना माहिती। अमित शहा उद्या रात्री मुंबईत घेणार बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचं निमंत्रण। लोकसभा जागा वाटपाबाबत बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। आज नागपुरात भाजपच्या युवा मोर्चा राष्ट्रीय अधिवेशन। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। जेपी नड्डांचा नागपूर दौरा रद्द, तर स्मृती इराणी करणार संमेलनाला संबोधित। समृद्धीचा महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवेत। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांचे बौद्धिक मोदी 3.0 साठी तयारीला लागण्याच्या सूचना। सत्तेनंतरच्या 100 दिवसांच्या कृती आराखडाही तयार। लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात। जाहीरनाम्यात तरुणांच्या समस्यांना महत्त्वाचे स्थान। पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली समिती करते मसुदा तयार। नवनीत राणा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। नवनीत राणा नागपूरच्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाला जाणार। हजारो समर्थकांसह राणा भाजपच्या कार्यक्रमात लावणार हजेरी। अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीकडून राजन साळवींच्या पत्नी आणि भावाची आज चौकशी। एसीबीकडून 10 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना। राष्ट्रवादीचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा। गडचिरोली जागेवर माझा अधिकार। गडचिरोली आणि भंडारा गोंदियांसाठी आमची मागणी। धर्मराव आत्राम यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पुलाचं आणि खेडीत वारकरी भवनाचं करणार भूमिपूजन। भूमिपूजनानंतर मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। ठाकरे गटाकडून आज पनवेल, उरण आणि खोपोलीत जनसंवाद मेळाव्याचं आयोजन। उद्धव ठाकरे दौऱ्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। आदित्य ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर। आदित्य ठाकरेंच्या सिऊड, इंदिरानगर, घणसोली आणि ऐरोलीत सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। अरविंद केजरीवालांची आज ईडी चौकशी। केजरीवाल पुन्हा ईडी चौकशीला हजर होणार नाही। केजरीवालांनी ईडीकडे मागितली नवीन तारीख। प्रकाश आंबेडकर आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। साकोलीत होणार प्रकाश आंबेडकरांची सभा। सभेतून प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अकोला दौऱ्यावर। शहा घेणार विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा। भाजपकडून निवडणुकांसाठी 3 महिने राज्यातील 90% हेलिकॉप्टर बुक। विरोधकांवर परराज्यात हेलिकॉप्टर ऑपरेटर शोधण्याची वेळ, मात्र मिळण्याची शक्यता कमी। कोलंबियातील रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक निक्की हेलीने जिंकली। निक्की हेली रिपब्लिकन प्रायमरी जिंकणाऱ्या पहिल्या महिला। डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून निक्की हेलीने रचला इतिहास। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगा ब्लॉक। मुर्डेश्वर सेनापुरा विभागादरम्यान 3 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर। पुण्यात पिंपरी चिंचवड, मुंबई शहरातून येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय। मंत्री दीपक केसरकरांना सावंतवाडीतील महिलांनी घातला घेराव। आंबोलीत वन जमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून घेराव। केसरकरांचा घेरावातून काढता पाय। रत्नागिरीतील आज होणाऱ्या हिंदू जनाक्रोश मोर्चाला पोलिसांची परवानगी। काजल हिंदुस्थानी करणार या महामोर्चाचं प्रतिनिधित्व। वर्ध्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। दूध रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध। दुधाला 5 रुपयांचे दिलेले अनुदान लॉलीपॉप असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।